नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे गुरुवार दिनांक 23 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे। कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय किंवा तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही किंवा काही तुम्हाला शंका असतील तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे गुरुवार दिनांक 23 जुलै 2026। आज मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकताय काही भागामध्ये तर आपल्याला हवामान कोरडं पाहायला मिळते। या ठिकाणी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। धाराशिव, बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। स्थानिक वातावरण तयार होऊनच काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसंच विदर्भामध्ये पाहिलं तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय। अमरावती असेल, आर्वी असेल, या ठिकाणी वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला या भागामध्ये आपल्याला अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज देखील पाहायला मिळतोय। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणी अकोला व बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडा आपल्याला कमी पाहायला मिळतोय। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। एकंदरीत विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आज देखील आपल्याला पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे। तसेच खानदेशमध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो। या ठिकाणी जळगाव असेल, धुळे असेल या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। नाशिक, इगतपुरी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कालच्या तुलनेमध्ये कमी झालेला आहे। पुणे असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर काही ठिकाणी हवामान कोरडं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, कोकण पट्टीमध्ये पावसाचा जोर कायम आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील पाहायला मिळतोय व मुंबई शहर व आसपासच्या भागामध्ये आज पावसाचा जोर कमी आहे। हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा आजचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे व विदर्भामध्येच आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच खानदेशमध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर कमी आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।